महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीनं जोरदार मुसंडी मारली। मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला। राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे। मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात असतानाच राष्ट्रवादीनेही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। विधानसभेच्या निकालात भाजपनं ऐतिहासिक कामगिरी करत 132 जागा मिळवल्या। भाजप हा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष असल्यानं साहजिकच मुख्यमंत्री पदावर भाजपच्या नेत्यांनी आतापासूनच दावा सांगायला सुरुवात केली आहे। प्रवीण दरेकर यांनी तर निकालाचे आकडे वाढू लागताच फडणवीस यांचं नाव पुढे करत मुख्यमंत्री भाजपचाच होण्याची इच्छा व्यक्त केली। तर शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे केल्याचं दिसतंय। भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे येतोय। आमचा मुख्यमंत्री महायुतीचाच होईल, कुठले वादविवाद नसतील एवढं स्पष्ट आहे। आणि भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष पुढे आल्यानं स्वाभाविकपणे भाजपचा त्या ठिकाणी मुख्यमंत्री होणार असेल तर आमचे देवेंद्र फडणवीस साहेबच या राज्याचे मुख्यमंत्री होतील असं वाटतंय। मुख्यमंत्री का निर्णय तो महायुति लेंगी, लेकिन मेरे नेता एकनाथ शिंदे साहब, मुझे लगता है एकनाथ शिंदे साहब मुख्यमंत्री होना चाहिए। मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत दावे प्रतिदावे सुरू असतानाच आता महायुतीतील तिसरा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेल्या छगन भुजबळ यांनी अगदी स्पष्टपणे मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांनाच पसंती दिल्याचं दिसतंय। तिथं आमचा नेता विधिमंडळाचा अजितदादा पवार यांची सर्वानुमते नेमणूक केलेली आहे। आणि आता शिंदे गटांचे जे आहेत नेते कोण आहेत ऑथेंटिकली ते कळायचं आम्हाला। बीजेपीच्या नेतेपदी कोण येत आहेत ते पण अधिकृतरित्या आमच्याकडे यायचं आहे। परंतु सर्वसाधारणपणे आमचा काय देवेंद्र फडणवीस यांना विरोध राहायचं काही असण्याचं काही कारण मला तरी वाटत नाही। ऐतिहासिक विजयानंतर आता सगळ्यांचं लक्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाकडे आहे। महायुतीला स्पष्ट बहुमत असल्यानं तीनही पक्षांचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेणार असल्याचं सांगतायत। पण खरं तर अंतिम निर्णय दिल्लीतूनच होण्याची शक्यता आहे। त्यामुळे दिल्लीतून कोणाच्या नावाला हिरवा कंदील मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे मुंबईत